10 वर्षांपूर्वी फळबाग लावताना किती स्वप्न पाहिली असतील. मोसंबीचं ते एक एक नवीन रोप लागवड करताना किती अपेक्षा वाढल्या असतील. 10 वर्ष तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेली बाग गेल्या 5 वर्षांपासून तर फळं देऊ लागली होती. कधी नाही ते यंदा चांगली फळधारणा झाली होती. मात्र निर्माण झालेल्या पाणी टंचाईनं फळबाग काढून टाकण्याची नामुष्की छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील वडजी येथील किशोर गोजरी या शेतकऱ्यावर आली आहे. काही काळ त्यांनी टँकरद्वारे पाणी देण्याचा प्रयत्नही केला, मात्र तोही परवडत नसल्याने अखेर फळबागेबरोबरच पाहिलेल्या स्वप्नांवर देखील JCB फिरवण्याची वेळ त्यांच्यावर आली. सरकारने तात्काळ पंचनामा करून मदत द्यावी आणि मराठवाडा कायमचा दुष्काळमुक्त करावा. जातो या भागामध्ये जे आहे ते भीषण पाणी टंचाईचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. सध्या मी मराठवाड्यातील वडजी या गावामध्ये या भागामध्ये जर पाहिलं गेलं तर शेतकरी जो आहे तो आता आपल्या फळबागावरती JCB या ठिकाणी फिरवताना पाहायला मिळत आहे. शेतकऱ्यांनी तब्बल वडजी या ठिकाणच्या गोजरे या शेतकऱ्यांनी तब्बल 500हून अधिक मोसंबीच्या झाडावरती जे आहे ते आता JCB फिरवले आहे. पाणीची टंचाई जी आहे ते या गावांमध्ये निर्माण झाल्याची पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता तळहाताप्रमाणे जपलेली मोसंबीवरती शेतकरी जो आहे तो आता JCB या ठिकाणी फिरवत आहे. लाखो रुपये जो आहे तो या मोसंबीच्या मोसंबीवरती खर्च केला होता, मात्र यातून उत्पन्नही होत नाही आणि उन्हाळ्यात भीषण पाणी टंचाईचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे. सध्या भीषण पाणी टंचाईचा सामना मराठवाड्यातील नागरिक करत आहे. मात्र सध्या हे जे झाडं आहे या झाडांना टँकरने पाणी पुरवठा करावा लागत आहे आणि टँकरचे दर देखील मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. तब्बल 500 रुपयाचं टँकर जे आहे ते आता त्या टँकरला 1,500 रुपये जो शेतकऱ्यांना दर मोजावा लागत आहे.